नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे जो आपल्याला हाचा दाखला जे असतात तहसीलमध्ये, त्या दाखल्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते द्यावे लागणार आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा आणि कुठे द्यायचा याची पूर्ण जानकारी मी आज तुम्हाला देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि हा हयातीचा दाखला ज्यांच्याकडे नसेल त्यांना मी देणार आहे, त्यांनी मला मेसेज करायचा आणि मी त्यांना हा हयातीचा दाखला पाठवणार आहे। ठीक आहे मित्रांनो, चला बघूया आपण। हयात असल्यावर स्वयं घोषणापत्र आहे, मी पण हीच दिलेलं आहे, तुम्हाला समोर दाखवतो मी। इथं स्वतःचा फोटो लावायचा, त्यानंतर इथे नाव लिहायचं, मी त्याचं पूर्ण नाव, बाबाचं नाव आणि सरनेम, आणि श्री म्हणजे त्याच्या वडिलाचं नाव, आजोबाचं नाव आणि आडनाव असं लिहायचं। यांचा मुलगा मुलगी त्यांचं वय लिहायचं किती आहे आणि पूर्ण आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि तो व्यवसाय कोणता करतो आणि राहणार कुठे आहे बा, त्याचं राहणार कुठे पण असेल त्यांनी राहणार इथे लिहून द्यायचं। याद्वारे घोषित करते की मी राहणार म्हणजे कुठचे राहणार आहे तिथे तालुका टाकायचा, जिल्हा टाकायचा, येथील रहिवासी असून या ठिकाणी खालील साक्षीदार सक्षम उपस्थित आहे। वरील सर्व माहिती व समजुतीनुसार खरी आहे। सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील। तसे स्वयंघोषणाद्वारे मिळालेले सर्व लाभ सर्वकरिता काढून घेण्यात येतील यांची मला पूर्ण जाणीव आहे। याकरिता स्वयंघोषणापत्र लिहून देत आहे। अर्जदार स्वाक्षरी, हा अर्जदाराची इथं पूर्ण नाव, ज्यांनी पण हा स्वयंघोषणापत्र देत आहे हयातीचा त्याची इथं पूर्ण नाव राहणार आणि त्याची इथे सिग्नेचर राहणार। ज्या दिवशी तो स्वयंघोषणापत्र तहसीलमध्ये घेऊन जाणार तिथचं ठिकाण टाकायचं, तहसील कोणची आहे तर तसं तालुक्याच्या ठिकाणी असली तालुक्याचं नाव टाकायचं, जिल्ह्याच्या ठिकाणी असली जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि ज्या दिवशी तुम्ही सबमिट करणार आहे त्याच दिवशी इथे तारीख टाकायची। आणि मेन म्हणजे तुम्हाला इथे 2 साक्षीदार लागणार आहेत। साक्षीदार म्हणजे तुम्ही बा हयात आहे, जिवंत आहे, यासाठी तुम्हाला 2 साक्षीदार लागणार आहे। पहिले तर इथं 2 साक्षीदारांचं नाव राहणार आहे, नाव तुम्ही लिहून घ्यायचं आणि 2 साक्षीदार म्हणजे आणि त्यांची इथे त्यांच्यासमोर इथे सिग्नेचर राहणार आहे। त्या साक्षीदारांची इथं पूर्ण सिग्नेचर राहणार आहे। आता आपण हे बघितलं, आता यासाठी आपल्याला लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट आहे ते पण सांगतो। एक म्हणजे पहिलं म्हणजे तुमचं हयातीचा दाखला, दुसरं म्हणजे तुम्हाला लागणार आहे तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट, तिसरं म्हणजे तुम्हाला लागणार आहे बँकेची पासबुकची झेरॉक्स आणि चौथं म्हणजे तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड। हे 4 डॉक्युमेंट लागणार आहे आणि तुम्ही हे हयात घोषणापत्र देणार आहे। त्यानंतर तुम्ही 2 नंबरला आधार कार्ड लावा। आधार कार्डवर तुम्हाला मोबाईल नंबर लिहायचा आणि तुमची कास्ट लिहायची आहे। मी पण तसंच केलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेलच कसं आहे तर। यासाठीच मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।